नाही असं आहे की बघा, सभागृहाचं कोरम भरल्यानंतर अपेक्षित असतं माननीय महापौरांनी वेळेत यावं. कोरम नाही भरला तेव्हा आपण एखाद वेळेस ती गोष्ट मान्य करू शकतो, पण कोरम भरल्यानंतर माननीय महापौरांनी वेळेत यावं याबद्दल आम्ही सभागृहात उपस्थित केला मुद्दा. त्यात काय चुकीचं आहे? आता ती भावना ही फक्त नगरसेवकांच्या मनातली नाही आहे ना, ती सामान्य जनमानसांच्या मनातली आहे. ती नगरसेवकांनी त्या ठिकाणी मांडली. तू सत्तेत मांडीला मांडी लावून तेव्हा बसलेलात ना, तेव्हा नव्हतं दिसत. असं आहे की हे सगळं टीका करण्यासाठी समोर आणलेले या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. नाही असं आहे की बघा, शिक्षण समिती असू द्या, इम्प्रूव्हमेंट असू द्या, स्टँडिंग असू द्या, या ठिकाणी सगळीकडे सन्माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्यांची नियुक्ती झाली आहे आणि म्हणून त्या समितीमध्ये जे कामकाज केलं जाईल त्यामध्ये ते उत्तम दिशेनं आणि मुंबईकरांच्या हितानं हे कामकाज होईल याचा पहारा हे सर्व सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देतील. मला आपल्याला सांगताना आवडेल की आमचे नेते युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेने या मुंबईमध्ये मुंबई पब्लिक स्कूल नावाने दिव्य शाळा या ठिकाणी उभारल्या गेल्या आणि त्याच धर्तीवरती ही योजना पुढे कशा पद्धतीनं घेऊन जाऊ शकू, त्याचसोबत मराठी शाळांना पुनर्जीवन आपण कशा पद्धतीने देऊन मराठी शाळा कशा पद्धतीनं वाढवू शकू आणि त्याचसोबत मुंबईकरांना आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 11वी 12वीपर्यंत या जो आमचा मॅनिफेस्टो होता, आमचा वचननामा होता, त्यामध्ये 11वी 12वी देखील मुंबई महानगरपालिकेने हा अभ्यासक्रम राबवावा या शाळेंमध्ये, ही देखील मागणी आम्ही या वचननाम्यामध्ये केलेली आणि त्याचा पाठपुरावा देखील येणाऱ्या दिवसात आम्ही या समितीमध्ये करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.